नमस्कार मंडळी, अमृतसागर्स वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल असं कुकरमधला समुद्री खेकडा. सकाळीच आम्ही आमच्या जवळच्या लोकल मार्केटमधून मध्यम आकाराचे ताजे समुद्री खेकडे घेऊन आलो. घरी आणल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून साफ करून बनवण्याची तयारी सुरू केली. खरं सांगायचं तर आम्ही घरी नेहमी खेकडे बनवत नाही, पण शिल्पाच्या माहेरी खेकड्याचे कालवण म्हणजे एक स्पेशल ट्रीट, म्हणून यावेळी तोच स्वाद आपल्या घरी अनुभवायचा आम्ही ठरवलं. मित्रांनो, खेकड्याचे अनेक प्रकार असतात. आज आपण मध्यम आकाराचे समुद्री खेकडे वापरले आहेत. चला आता बघूया या भन्नाट रेसिपीसाठी लागणारे साहित्य. कांदा, टमॅटो, सुका खोबरा, लसूण, आलं आणि कोथिंबिरीचे देठ. सर्वात आधी कांदा आणि सुका खोबरा थेट गॅसच्या ज्वालेवरती छान भाजून घेतला. त्यानंतर त्याचं मसालेदार वाटण तयार केले. विश्वास ठेवा, त्या मसाल्याचा सुगंध म्हणजे अर्धी भूक तिथेच वाढली. यानंतर खेकड्याचे पाय हलकेसे ठेचून आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून वाटून घेतले. त्यातील रस काढला आणि तो गाळणीने गाळून घेतला. खेकड्याची खरी चव आणि खरी ताकद याच रस्स्यात लपलेली असते, त्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करू नका. आता एका पातेल्यात तेल गरम करून तयार केलेले वाटण छान परतून घेतले. आपला कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर हळद घातली. त्यानंतर उरलेलं सगळं वाटण त्यात घालून मंद आचेवर छान भाजून घेतलं. मित्रांनो, मसाला जितका शांतपणे भाजला जातो तितकी त्याची चव आणि रंग दोन्ही फुलून येतात आणि त्या मसाल्यावर कालवणाची खरी ओळख ठरते. तेल सुटायला लागल्यावरती त्यात खेकडे घातले आणि हलक्या हाताने परतून घेतले. त्यानंतर आपण आधी गाळून ठेवलेला खेकड्याचा रस्सा त्यात मिसळला. अरे बाप रे, त्या क्षणभर असं भन्नाट सुगंध दरवळला की आत्ता कधी एकदा हा गरमागरम रस्सा पितोय असंच वाटायला लागलं. आणि हो, खेकडा हा चविष्ट तर असतोच, पण प्रोटीनचाही एक उत्तम स्रोत मानला जातो. ही संपूर्ण रेसिपी आम्ही कुकरमध्ये बनवत असल्यामुळे आत्ता कुकरचं झाकण लावलं आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवलं. दिसायलाच इतका भारी की आधी फोटो काढू की थेट ताट वाढू असा प्रश्न पडला. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुमचं स्वागत करतोय अमृतसागर्स वर्ल्डमध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आपण बनवला आहे खेकडा, ते पण आपण खेकडा बनवलेला तो पण कुकरमध्ये. तर आत्ता आहे रिव्ह्यू टाईम आणि आपण बघूया. जसं की तुम्ही बघू शकताय, मी ताट थोडं समोर आणून दाखवतो. आपल्याला इथे रस्सा दिसतोय. इथे आहेत नांगी, जे आपण ठेचून खायचे आहेत आता. आणि इथे अजून एक खेकड्याचा पार्ट आहे. ह्या पार्टला काय बोलतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण असे जे रेसिपीज बनवतोय तर नक्कीच सांगा तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटत आहेत. आणि कमेंट सेक्शनमध्ये हे जरूर सांगा की तुम्ही तुमच्या घरी कुठल्या पद्धतीने मटण किंवा खेकडा बनवता. आपल्याला पण जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तर चालू करूया रिव्ह्यू. तर सर्वात पहिलं मला असं वाटतंय की चपाती बरोबर हा जो रस्सा आहे तर तो आपण टेस्ट करूया. मस्त कट आहे. पहिला घास आणि डोळे बंद झाले. दुसरा घास आणि तोंडातून एकच शब्द, वाह वाह. मस्तच आहे. खेकडा युजली आपल्या घरी एवढा बनत नाही. चिकन मटन बनतं आपल्या घरी. आज धाडस केला, खेकडा आणला आणि शिल्पाने बनवला. मस्तच बनलं, छान. कसं आहे मित्रांनो, खेकड्याचं गणित जमलं पाहिजे. त्याचे मला असं वाटतं त्याचे ते पाय असतात का काय असतात ते आपल्याला बरोबर ठेचून आणि त्याच्यामधून तो रस काढून आणि परत आपण त्या मेन जी ग्रेव्ही असते त्याच्यामध्ये तो आपण रस टाकतो आणि त्याच्यामुळे हा खेकड्याच्या रश्श्याला हा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे खूपच एक नंबर क्वालिटीचा रस्सा झालेला आहे.
आता बघूया नांगे. मस्त भरलेला आहे. किती झालं तरी आपल्या दोन्ही हाताचा प्रयोग करावाच लागतो. खेकडे खाताना तुम्ही एका हाताने कधीच खेकडा खाऊ नाही शकत. आणि जर तुम्ही एका हाताने खेकडा खात असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही एका हाताने खेकडा कसा खाता. खेकडा खरोखरच खूपच आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. मस्त आहे, खतरनाक आहे, खल्लास आहे, लाजवाब, मस्तच आहे. मांस फार खेकड्यामध्ये कमी असतं पण ती जी चव आहे ना त्याला तोड नाही आहे मित्रांनो. थोडं भाताबरोबर आपण रस्सा ट्राय करूया कसा आहे. मस्त आपला इंद्रायणी भात आहे मित्रांनो, त्याच्याबरोबर हा रस्सा, गरम गरम भात. बाहेर पाऊस चालू आहे, पावसाच्या मोसममध्ये एकदमच ऑसम फूड आहे माझ्या हातामध्ये. खेकडा आता खाल्लाय, सर्दी एकदम गायब होणार आहे. थोडा कांदा पण आहे माझ्याकडे, थोडा कांदा मिक्स करून बघूया, रस्सा थोडा मिक्स करूया आणि बघूया कसं लागतं. त्या कांद्यामुळे क्रंच आला आणि फ्लेवर कायच्या काय एकदम नेक्स्ट लेवलवरतीच गेलं. एकच नंबर. पूर्ण प्लेट संपवायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत मी हे पूर्ण प्लेट संपवतो. धन्यवाद. अमृतसागर्स वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच साथ देत राहा. धन्यवाद. मंडळी, खेकडा संपला पण त्याची चव अजूनही जिभेवर आहे. म्हणूनच म्हणतात ना, जेवण पोट भरतं पण चव आठवणी बनवतात. मित्रांनो, हा कुकरमधला खेकडा खरोखरच एकदम लाजवाब झाला. तुमच्या घरी खेकडा कोणत्या पद्धतीने बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फूड, फॅमिली, ट्रॅव्हल आणि फार्म लाईफचे असेच भन्नाट व्लॉग पाहण्यासाठी अमृतसागर्स वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे फक्त जेवण बनत नाही, इथे आठवणी शिजतात. खा मनसोक्त, हसा दिलखुलास आणि आनंदात रहा. जय महाराष्ट्र.